मंडळी, श्री समर्थांसारख्या ज्ञानी भक्तांचे असे एक मोठे वैशिष्ट्य असते की ते स्वतः मोठे उपासक असतात आणि प्रसंगी उपासनेचे महत्त्व सांगताना वाहवत जातात. परंतु ते लगेच उपासनेची मर्यादा प्रतिपादन केल्यावाचून राहत नाही. येथे सुद्धा असेच आढळते. गेल्या समासामध्ये अंतरात्म्याचे थोर महत्त्व सांगून त्याच्या उपासनेचा मोठाच गौरव समर्थांनी केला. परंतु हा सारा पूर्वपक्ष आहे, सिद्धांत पुढेच आहे असंही त्यांनी सुचवलं. या समासामध्ये सगळा अद्वैताचा अनुभव वर्णिलेला आढळतो. श्री समर्थ आपल्याला सांगतात की विवेकाने चंचळ मागे टाकून निश्चळाची धारणा धरावी. म्हणजे साधकाला आपल्या आतमध्ये आपोआप सगळे कळते. त्याच्या वृत्तीने शोधन होत जाते आणि अखेर वृत्तीची निवृत्ती होते. प्रथम अज्ञान जाऊन ज्ञान येते, मग ज्ञानाचे विज्ञान बनते. तिथे निरंजनाची अखंड भेटी घडते. अंतरात्म्याचा शोध करता करता चंचळ निश्चळ बनते, म्हणजे वृत्तीशून्य अवस्था येते, म्हणजेच मनाचे उन्मन होते. तेथे देवभक्तपण उरत नाही. चंचळात राहणारा साधक चंचल हाताशी धरून साधन करतो, म्हणून चंचळाच्या चक्रातून बाहेर पडणे त्याला दुरापास्त होते. अशा वेळी श्री सद्गुरू त्याच्यावर शक्तिपात करून चंचळाच्या प्रवाहामधून बाहेर पडण्याची सोय करून देतात. काम, क्रोध, लोभ वगैरे 6 विकार टाकून जो आत्मा नात्म विचारात राहतो तो संन्यासी समजावा. आत्तापर्यंत असे पुष्कळ विचारी पुरुष निस्संग होऊन ज्ञानी बनले, म्हणून साधकाने शाश्वताचा शोध करावा. तो करताना शब्द, कल्पना, मन, बुद्धी यांच्या पलीकडे जावे. तेथे निरंजनाची गाठ पडून तो ज्ञानी बनतो, निर्विकार होतो. त्याच्या वासनांचे बीज गळून जाते. मग त्याचा देह प्रारब्धाने चालतो. दृश्य नाहीसे होत नाही. त्याचे मिथ्यापण तेवढे निश्चयाने कळते. ज्ञानी माणसाने जगामध्ये भक्तीचा प्रसार करून उपासनेचे ऋण फेडावे असे या समासामध्ये समर्थांनी वर्णिलेले आहे. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 15वा, समास 10वा, सिद्धांत निरूपण. आता याचे निरूपण ऐकूया. आकाश सर्वव्यापी व निश्चळ आहे. त्याच्यामध्ये साऱ्या गोष्टी होतात आणि नाहीशा होतात. त्या चंचल आहेत, म्हणून निश्चल आणि चंचल दोन्ही आपल्या अंतर्यामी विवरून पाहावे, म्हणजे मग निरंजनाची भेट होते, विज्ञान होते व उन्मनी साध्य होते. आकाशामध्ये साऱ्या घटना होतात आणि जातात. होणाऱ्या आणि जाणाऱ्या घटना कायम टिकत नाहीत. निश्चळामध्ये चंचळाचे अनेक प्रकार सुद्धा असेच होतात आणि जातात, ते कायम टिकत नाहीत. अगदी दाट अंधार भरला तर आकाश काळे झाले असे वाटते. सूर्याच्या किरणांनी तेच आकाश पिवळे झाले असे वाटते. अतिशय कडक थंडी पडते तेव्हा आकाश थंड झाले असे वाटते. उष्णता भडकली तर तेच आकाश अगदी वाळले असे वाटते. अशा रीतीने जे जे काही वाटते ते आकाशामध्ये झाले आणि गेले, पण ते आकाशामध्ये कायम टिकले असे कधीच होत नाही. शुद्ध जाणीव ही सर्वोत्तम वस्तू आहे. ती ओळखून जर स्वस्थपणे पाहिले तर आपल्याला असे आढळते की आकाशाचा भास होत नाही. जो भास होतो तो मिथ्या असतो. पाणी व्यापक बनते, वायू व्यापक बनतो, आत्मा अतिशय व्यापक बनतो. एकूण एक तत्व अंतर्यामी व्यापकपणे अनुभवास येते. मग जे चळते ते आणि जे चळत नाही ते सगळे आपल्या अंतर्यामीच कळते. मनन चिंतनानेच माणसाला ते अंतर्यामी स्पष्ट होते. निरंतर चिंतन करता करता अखेर निवृत्तीपदाला माणूस पोहोचतो. तेथे स्वरूपाची अखंड भेट होते. एकदा भेट झाली की मग कधीही ताटातूट होत नाही. तेथे ज्ञानाचे विज्ञान होते आणि मनाचे उन्मन होते. सर्व तत्वांचे निरसन झाल्याने विवेकाने परब्रह्माशी अनन्यपणा घडतो. उपासना करून अंतरात्म्याचा शोध घेता घेता सारे अशाश्वतच मुळी शाश्वत रूप बनते. उपासक आणि उपास्य हा भेद मावळतो. अज्ञान जाते, ज्ञान जाते आणि केवळ वृत्ती शून्यता उरते. चंचळाच्या अंमलाखालून सोडविणे हेच खरे शक्तिपाताचे लक्षण आहे. अंतरात्म्याचा शोध करायला निघालेल्या साधकाला असा अनुभव येतो की जे चंचळ आहे ते निश्चळ बनते. त्या ठिकाणी देव आणि भक्त यांचे निराळेपण संपते. दोघे एकजीव होऊन जातात.
तेथे असा शब्द मी घातला खरा, परंतु त्या अनुभवामध्ये स्थल नाही, कोणताही दृश्य पदार्थ मुळीच नाही. त्या अनुभवाची काही कल्पना यावी यासाठी जसे येईल तसे मी बोलत आहे. ती स्थिती अशी आहे की तिच्यामध्ये अज्ञान आणि त्यांचे भ्रम सगळे नाश पावतात, तसेच ज्ञान आणि त्यांचे परिणाम शांत होतात व अखेर वृत्तीशून्य होऊन केवलपणा उरतो. जीव आजपर्यंत चंचळाच्या भोवऱ्यामध्ये गिरक्या खात होता. त्या भोवऱ्यातून त्याला बाहेर खेचणे हेच शक्तिपाताचे प्रधान लक्षण आहे. चंचळाच्या चक्रातून बाहेर पडलेला जीव परमात्म स्वरूप बनतो आणि त्या निवांत व निर्विकारी स्वरूपात निवांतपणे स्थिर होतो. श्री सद्गुरू म्हणजे आध्यात्मिक शक्तींचे प्रचंड भांडार आहेत नव्हे. श्री सद्गुरू म्हणजे आध्यात्मिक शक्ती अखंड निर्माण करणारे यंत्र आहेत. या शक्तीचा उपयोग करून साधक आपले अंतःकरण अंतरात्म्याशी स्थिर करू शकतो. श्री सद्गुरू आपली शक्ती देण्यास केव्हाही तयार असतात, परंतु घेणारा शिष्य त्यासाठी तयार असावा लागतो. दर्शन, स्पर्शन, भाषण, स्मरण, संकल्प, आज्ञा, स्वप्न वगैरे शक्ती प्रदान करण्याचे अनेक मार्ग आहेत. कोणत्या साधकास कोणता मार्ग योजावा याचे अचूक ज्ञान सद्गुरूंनाच असते. एका ज्योतीने दुसरी ज्योत पेटवावी, त्याचप्रमाणे परमात्म स्वरूपामध्ये विलीन झालेला संत साधकाच्या अंतरात्म्यास चेतवतो, पेटवतो, जागा करतो. संतांनी दिलेले भगवंताचे नाम हेच काम करते. संतांनी शक्तिपात केल्यानंतर तिची जोपासना करून वाढवणे हे साधकाचे काम असते. येथे एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवावी, ती ही की शक्ती देणाऱ्यांची फारशी वाण नसते, ती घेणाऱ्यांची आणि घेऊन सांभाळणाऱ्यांचीच वाण असते. जोपर्यंत चंचळ असते तोपर्यंत या बदलणाऱ्या दृश्यांचा भ्रम हा राहणारच. ते चंचळ आटल्यावर मग भ्रम शिल्लक उरत नाही. चंचळ आणि निश्चळ दोन्ही एकरूप कधीच होत नाहीत. खरे विचारवंत पुरुष महावाक्याचा विचार करून निसंग बनतात. परब्रह्म अंतरी ठसल्यावर माया विलीन होते. अद्वैत अनुभवाची अवस्था मन, बुद्धी, शब्द, कल्पना या सर्वांच्या कक्षेपलीकडची असते. जो संन्यासी आहे त्यालाच महावाक्यांचा विचार करण्याचा अधिकार आहे. ईश्वरी कृपा ज्याच्यावर असते असा भाग्यवान पुरुष देखील महावाक्यांचा विचार करू शकतो. मनातील 6ही विकार जो सोडतो तोच खरा संन्यासी होय, असे विचारवंत पुष्कळ सगळे संन्यासीच समजावे. आपण जेवढी साधना करावी तेवढी आपल्या उपयोगास खात्रीने येते यात शंका नाही. एकदा जगाचा मालक प्रसन्न झाल्यावर मग उगीच कल्पना करीत कोणी बसत नाही. असो, जे विचारवंत आहे त्यांना हा विचार समजतो. ज्या ज्या विचारवंत पुरुषांना हे समजले ते सगळे निसंगच बनले, गलिताभिमानी झाले. देहबुद्धीचे जे उरले ते देहाभिमानाला चिटकून बसले, देहाभिमानाला सांभाळून राहिले. जेथे लक्ष पोचत नाही असे अलक्ष ब्रह्म मनाला व्यापून राहिल्यावर मायारूप पूर्वपक्ष नाहीसा होतो. वासनेच्या अनुरोधाने असणारा व अंतर्यामी साक्षी रूपाने राहणारा तोही नाहीसा होतो. आकाश आणि पाताळ ही 2 नावे एका अवकाशाचीच आहेत. त्यामध्ये भेद उत्पन्न करणारा दृश्याचा पडदा गेला की केवळ एक अलग अवकाश उरतो. मुळात सारा अवकाश एकच आहे, अखंड आहे. उपाधीकडे पाहून मन त्यामध्ये खंड पाडते. ती उपाधी नाहीशी झाल्यावर तेथे शब्दांचा व्यवहारच सहन होत नाही. परमात्मा आकाशासारखा अखंड व निराभास आहे. तो शब्दांच्या व कल्पनेच्या पलीकडे आहे. मन व बुद्धी यांना अगोचर आहे. आपल्या अंतर्यामी वारंवार विचार करून हे समजावे. सतत चिंतन करीत गेल्यास अशा गोष्टी आपल्याला कळू लागतात. पण आपणास जेवढे कळले तेवढे व्यर्थ आहे असे अनुभवायला येते. मला कळले असे वाटते तोपर्यंत ते खरे कळलेले नसते. हा विषयच अवघड आहे. तो कसा सांगावा व कोणत्या प्रकारे मांडावा हे समजत नाही. जो शाश्वत शोधित जातो तो निर्विकारी एकरस होऊन ज्ञानी बनतो. त्याचा देह प्रारब्धाने वावरतो. त्याच्या वासना दग्धबीज होतात. तरी पण ज्ञानी पुरुषांनी जगामध्ये भक्तीची वाढ करावी. स्वानुभवाचा प्रकार असा आहे. महावाक्यातील शब्दांचा जो अर्थ तोच वाच्यांश, तो नीट शोधून पाहिला. मी ब्रह्म आहे असा त्याचा अर्थ कळला. त्याचे सतत मनन चिंतन करीत गेल्याने अनुसंधान लागले. मन यासारखे स्वस्वरूपात रमू लागले.
हा लक्ष्यांचा अंश आहे. लक्ष जे स्वस्वरूप तेथे स्थिर होणे म्हणजे लक्ष्यांश साधने होय. त्यानंतर ध्यान करणारे मन नाहीसे होऊन वृत्तीशून्यता आली. लक्ष्यांश अलक्ष परब्रह्मात लीन झाले. अनुभव घेणारा, बोलणारा, सांगणारा, पाहणारा, साक्षी सर्व लय पावल्यावर पुढे बोलण्याचे शिल्लकच उरत नाही. जो शाश्वताचा शोध करीत गेला तोच यथार्थ ब्रह्मज्ञानी झाला. विकाररूपी चंचल मागे टाकून तो निर्विकार ब्रह्माशी तदाकार होतो. अज्ञानाच्या अवस्थेत असताना हे दृश्यरूप वाईट स्वप्न त्याने फार मोठ्या प्रमाणात पाहिले. पण ब्रह्मज्ञानरूपी जागृती आल्यानंतर ते सारे खोटे होते असा त्याला अनुभव आला आणि पुन्हा जरी ते आठवले तरी ते खोटे होते अशी त्याची खात्री असते. ज्ञान झाल्यावर प्रारब्धानुसार त्याचा देह चालतो. तो राहील अथवा जाईल, पण त्याच्या अंतःकरणामध्ये ब्रह्मविचार अत्यंत स्थिर असतो. बीज जर आगीने भाजले तर ते वाढत नाही. त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुषांच्या वासनेचे बीज जळून जाते. त्यामुळे त्यास वासना उरत नाही. साधकाने आत्मानात्म विचार सतत करून आपली बुद्धी निश्चल करावी. निश्चल बुद्धीनेच ब्रह्मज्ञान सिद्ध होते. पूर्वी होऊन गेलेल्या थोर संतांची बुद्धी अशा रीतीनेच निश्चल ब्रह्मामध्ये गेली असे आपल्याला आढळते. जो निश्चळाचे ध्यान करतो तो निश्चळ बनतो, तर जो चंचळाचे ध्यान करतो तो चंचळ बनतो. जो दृश्याचे ध्यान करतो तो दृश्यरूप बनतो. जो शेवटपर्यंत म्हणजे परब्रह्मापर्यंत जातो त्याला चंचळ आणि दृश्य काहीच करू शकत नाही. जो खरा अंतर्निष्ठ आहे ना, त्याला माया जादूप्रमाणे खोटी वाटते, दिसते. हे दृश्य सारे मिथ्या आहे असे प्रथम कळते. मग सतत चिंतनाने ते मनामध्ये अगदी घट्टपणे स्थिर होते. अशा रीतीने दृश्याचे मिथ्यापण आपल्या अंतरी स्थिर झाले की एकाएकी सगळे भय समूळ नाश पावते. ज्या उपासनेने साधक ब्रह्मज्ञानापर्यंत पोचतो त्याचे ऋण फेडणे अवश्य असते. जगामध्ये भक्तीचा प्रसार करून ते ऋण ज्ञानी माणसाने फेडावे. अंतर्यामी विवेक करून सगळे काही बरोबर समजलेले असावे. वास्तविक मनुष्य ब्रह्मज्ञानी झाला म्हणजे त्यास कोणताही विधी आणि निषेध उरत नाही. तो पूर्णतया स्वतंत्र असतो असे झाडून सारे शास्त्रकार सांगतात. असे असून देखील श्री समर्थ म्हणतात की ज्ञानी पुरुषाने उपासनेच्या उपकाराची फेड करावी. हा एक विधीच झाला. हेच तर मराठी संतांचे मोठे वैशिष्ट्य आहे. अगदी मोठ्यातला मोठा ब्रह्मज्ञानी जरी झाला तरी त्याच्या ज्ञानाचा समाजाला उपयोग झाला पाहिजे असे ते हट्टाने प्रतिपादन करतात. या बाबतीत इतर संत गुळमुळीतपणे सांगतील तर श्री समर्थ अगदी हडसून खडसून सांगतात. त्यांच्या वाङ्मयात या त्यांच्या दृष्टिकोनाचा वारंवार प्रत्यय येतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास 10वा आणि दशक 15वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा दशक 15वा आवडला असेल आणि हा समास आवडला असेल तर कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील 16व्या दशकासाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.